ओके ओके. सुहास कांबळे साहेब, आपल्या पत्नीची उमेदवारी प्रभाग 8 मध्ये अनुसूचित जाती महिला या रिझर्वेशनच्या जागेवर आपण निवडणूक लढत आहात अपक्ष म्हणून. त्या निवडणुकीमध्ये मतदाराचा आपल्याला कसा प्रतिसाद आहे, लोकांच्या काय भावना आहेत, आपण अपक्ष निवडणूक लढत आहात, काय आपला मनोदय आहे? नमस्कार, मी सुहास कांबळे. प्रभाग 8 मध्ये माझी पत्नी कुसुम उर्फ मेघा सुहास कांबळे हीच मी प्रभाग क्रमांक 8 महिला राखीव या जागेसाठी उभा केला आहे. त्याचं उभा करण्याचं कारण नेमकं काय ते तुम्हाला सांगतो की मी पहिल्या सुरू जिंदगीमध्ये पहिली बार आपण वंचित बहुजन महासंघाला उमेदवारीचा अर्ज दाखल केला होता आणि माझा भाऊ विलास कांबळे हा माझ्यासाठी जवळजवळ 1 महिना तो माझा पच्चा करत, माझ्या पत्नीचा पच्चा करत, माझा भाऊ थांबला असं सांगत होता. आणि अचानक ज्यावेळेस वंचित आणि काँग्रेसची युती झाली हे त्याला कळालं आणि मी त्यांना विचारलं की बाबा जे वाटपाचं वगैरे काय कारण आहे ते बघून घे, विचार घे. तर त्यांना म्हणलं की तो समजून त्यानेच करत आहेत. मग त्याच्यामुळे त्याची काय नियत पडलेली मला माहित नाही की त्याला वाटलं की मी अचानक निवडून येतो म्हणून त्याने काय वरी शिवा नरंगीची संपर्क साधून हे करून माझ्याकडून AB फॉर्मचे 10,000 सुद्धा ऑनलाईन घेतलेले आहेत. मी खोटं बोलत नाही, मी तुम्हाला दाखवतो. आणि अचानकच मला सांगितलं की मी बाबासाहेब आंबेडकरची शपथ मी तुझ्यासोबत राहतो. मग मी भरोशावर राहिलो माझा भाऊ असल्यामुळं. पण ज्यावेळेस AB फॉर्म आला तो त्याच्या पत्नीच्या नावाला, त्यावेळेस मी ठरवलं की आता ह्यानं माझ्यासोबत जे केलेले आहे गद्दारी तर त्याचा बदला घेण्यासाठी मी या रिंगणात आलेला आहे. आणि तरी पण मी विचार करू लागलो थांबावं न थांबावं. पण माझ्या प्रभागातले माणसं सर्व, माझा समाज, इतर समाज आणि माझे मित्रमंडळी आले आणि सांगितले की हे तुझ्या संघ नाइंसाफी झालेली आहे आणि तू अपक्ष फॉर्म भर, आम्ही तुमच्या सर्व संघ आहेत. मी सांगितलं बाबा एवढ्या दांडगे ह्याच्यामध्ये पैसे वाटपामध्ये आपण ते कमी पडू, आपल्याकडे काही पैसा नाही, सो आपण रजिस्ट्री ऑफिसला मी छोटी मोठी नोकरी करू, म्हणजे काही नोकरी परमनंट नाहीये आणि मी पोट भरत आहे ते कशाला. पण ते म्हणजे नाही थांबस. तरी ह्याच्यामध्ये एवढंच केल्यासाठी मी थांबलो आणि जनतेला नाराजी कशाला करायचं. माझं म्हणणं आहे की कोणीतरी आता प्रभागामधलं काम केलं पाहिजे आणि माझ्यासारखा माणूस आज नगरपालिकेत आला तर ह्या सर्वांचे धागे दबावणार आहेत आणि सर्वांनीच मला इलेक्शनपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. ह्याच्या आधी मी बरेचदा मी तिकीट मागितले 4-5 वेळेस, तरी मला तिकीट दिलं नाही. मग मी विचार केला एवढे जण म्हणतात यावेळेस बघूच आणि मी यावेळेस उभा केलेला आहे. वंचित बहुजन आघाडीकडे तुम्ही आंबेडकरी चळवळीमध्ये म्हणण्यापेक्षा तुम्ही सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असलेला एक नाव म्हणजे सुहास कांबळे. सुहास कांबळेंनी जर वंचित बहुजन आघाडीकडे तिकीट मागलं असेल आणि इथले आंबेडकरी चळवळीचे लोक त्यांचा 1 महिना प्रचार करत असतील तर या लोकांच्या मनामध्ये तुमची उमेदवारी काढून स्वतःच्या नातेवाईकाची उमेदवारी दाखल करण्यापर्यंतची जी त्यांची प्लॅन झाला, पूर्वनियोजित कट झाला किंवा तो त्यांचा फॉर्म दाखल केला तर म्हणून तुम्हाला वंचितची उमेदवारी मिळाली नाही. परंतु सुहास कांबळेजी तुमचे संबंध इतर राजकीय पक्षाशी चांगले होते, मग तुम्हाला वंचित शिवाय दुसऱ्याच्या तिकीटावर थांबायचं नव्हतं का? नाही, मला फक्त वंचितलाच थांबायचं होतं. कारण माझी एक इच्छा होती की मी हा समाज आपला इथं जास्त असल्यामुळं मी तर निवडून येतो, मला माहितीच होतं. कारण जनतेचं मी काय केलेले कामं आणि माझ्या मागं एवढा आहे समाज. माझी एक इच्छा होतं की इथं वंचितून एक सीट निवडून आणली पाहिजे आणि हे बाळासाहेब आंबेडकरांपासून न्यूज गेली पाहिजे. माझी एक इच्छा होती. ज्यावेळेस प्रकाश आंबेडकर कंधारला आले होते मी त्यावेळेस 5,000 रुपयाचा हार भला मोठा नादेऊन मागवला होता आणि त्याला मला हार घालायचा होता, पण त्याने ते माझा हार स्वीकारला नाही. तर माझं म्हणणं होतं ज्यावेळेस मी आता निवडून येईल ते हार मी त्यांना पहिला घालायचे, ह्यासाठी मी वंचित बहुजन महासंघाला तिकीट मागलो. आंबळे साहेब, तुम्ही बोलत आता एक मुद्दाही त्या ठिकाणी अधोरेखित केलात की तुम्ही म्हणताय की ऑनलाईन मी AB फॉर्मची फीस वंचित बहुजन आघाडीकडे जमा केलेली आहे, तो तुमच्याकडे प्रूफ आहे असं तुम्ही म्हणतात. मग वंचित बहुजन आघाडीचे बाकीचे कार्यकर्ते तुमच्याकडे आले नाहीत का पुन्हा तुम्हाला तिकीट मिळवून देण्यासाठी? अहो, माझा भाऊच माझा तिकीट कट केला, तुम्ही दुसरं काय कार्यकर्ते नाही. विलास कांबळे हा बौद्ध महासभेचा कार्यकर्ता, जो बौद्ध महासभा राजकारणामध्ये येत नाही, ती बौद्ध महासभा राजकारणात कसं काय आले? ते आज पाटलाच्या दाराला कशी काय चालली मला हे सांगा ना. बौद्ध महासभेचं काम काय आहे? समाज सुधारणं, ना की कुणाला धार्मिक काम करणं, ह्याच समाज आहे. तुम्ही राजकारणामध्ये कशासाठी तुम्ही बौद्ध महासभेचे आहात ना, बौद्ध महासभेत राहाच ना. आणि आज तुम्ही पूर्ण पाटलाच्या वाड्यावर चालत ना, तुमचे समजा कुटुंब वाड्यावर चाले की नाही?
मग हे कुठं राहिली बौद्ध महासभा? तुम्ही बौद्ध महासभा का पाटलाच्या दाराला नेऊन बसलात का? हे रोष आहे जनतेचा. म्हणून सर्व जनता माझी ह्या वार्डामध्ये म्हणजे सर्व भाऊ बहिणी आहेत आणि माझा भाऊकी आहे इथं 350 माझी भाऊकी आहे. त्याच्या समजा त्याला थुकत आहेत. त्यांनीच मला उभा केलंय तू थांब म्हणून मी थांबलेलो. मी एवढा दम कुणाच्या जवळ माझ्या भाऊकीच्या माझ्या दोस्ताच्या आणि माझ्या सोयऱ्याच्या मित्राच्या जवळ थांबलेला आहे. आपल्या सुविद्य पत्नी धर्मपत्नी कुसुमताई उर्फ मेघाताई सुहास कांबळे या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत. अपक्ष आहेत. आपण त्यांची निशाणी शिलाई मशीन शिवयंत्र त्यांची निशाणी आहे. ती निशाणी घेऊन आपण मतदारांच्या समोर जातात, मतदारामध्ये जातात. आज रॅली होती तुमची, कसा प्रतिसाद आहे लोकांचा? साहेब तुम्ही तर बघितलात, रॅली दाखवलेली आहे मी तुम्हाला. मी काय मनान साहेब ना टीव्ही वाल्या तुम्ही रॅली बघा किती लोक आहेत काय नाही. पाठीमागे कॅमेरे फिरवा, इथून तुम्ही कॅमेरे बघा. तुम्ही मला आज फॉलो करतात, पहिली बार सुद्धा फॉलो करतात. बघा ह्याच्या आधी सुद्धा माझ्या रॅली माझ्या युट्यूबवरच बघा, माझ्या लोक किती प्रतिसाद देत आहे. माझी सभा आणि इतरची सभा बघा काय आहे काय नाही ते. आणि ते आता आज तर असं कळालं की खाली वंचितवाले एकच आपलीच मागत आहे, काँग्रेसवाले त्याचं एकच मागत आहे. कुठं काय राहिलेली आहे युती? काल सुजातजी आंबेडकरांना बोललेलेच आहेत, काँग्रेस सोबत कुठे युती राहिलेली आहे. त्यासाठी सर्वच सरातून मला पाठिंबा भेटत आहे. त्यामुळे माझी सीट 100% लागतच आहे. तुमच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी आहे, काँग्रेस आहे, वंचितही आहे, अनेक पक्ष, भाजप आहे. तर तुम्ही सर्वसामान्य कार्यकर्ता, एक सामाजिक चळवळीचा अंग असणारा एक नेतृत्व. तर या एवढ्या मोठ्या लोकांसोबत आता तुम्ही निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने फाईट करताय, काय तुम्हाला वाटते? साहेब हो का, आपण जे म्हणतो की नाही हे लोकांची फाईट वगैरे काहीच नाही, कुणाचंच नाही. सध्या तुम्ही केंद्रामध्ये चर्चा बघा, फक्त सुहास कांबळे संघ गद्दारी करण्यात आलेली आहे. सुहास कांबळेला धोका देण्यात आले आहे. केवळ माझ्या समाजातून इतर समाजातून सुद्धा बोललं जात आहे. का तर सुरुवातीला माझं नाव असताना ऐन टाइमला माझा एबी फॉर्म कट होतो, कारस्थान होतो. शिवानरंग स्वतःच्या शीड वाचवण्यासाठी पूर्ण समाज दावणीला का बांधण्याचा प्रयत्न करताय. हे सुजाजीला समजलेलं आहे. शिवानरंगे किती चालू खेळ खेळते, त्याला घेणं देणं नाही. वंचितची त्याला घेणं त्या फक्त त्या जिल्हा परिषद सीटशी घेणं देणं आहे. आणि तो भादपुरा सीटसाठी प्रयत्न करत, त्याला दुसरं काहीच घेणं देणे. आता तुम्ही बघा मोशींच्या खिलाफ काँग्रेसचाच माणूस उभा केलेला आहे. ते बी चांगला हमीद सुलेमान म्हणायचा मूव आहे, तो काँग्रेसचा कार्यकर्ता आहे. आणि म्हणतात की बाबा आम्ही हे युतीनं आहे म्हणतात. तर काय युती कोणची आहे ते मला सांगा ना. का कसं लोक काय समजावं? मतदारांना शेवटचा प्रश्न आहे. मतदारांना आता या निवडणुकीच्या संदर्भात तुम्ही एकच मत तुम्ही मागत आहे, तुम्ही एकच उभे आहात, तर तुमचे विरोधक तुमचा विरोधात प्रचार करतायत. कारण की एक माणूस नगरपालिकेत जाऊन काय करणार आहे? आमचे 20 लोक आणि नगराध्यक्षाचे आमचे उमेदवार आहेत, आम्ही 21 जण त्या सभागृहात जातो. एकदा सुहास कांबळे येऊन किंवा त्यांच्या पत्नी येऊन काय विकास करू शकतील हा विरोधकांचा मुद्दा झाला. हा मुद्दा कसा करून काढताय तुम्ही? साहेब सुहास कांबळे एकटाच बस झाला ह्याला. सुहास कांबळे फक्त नगरपालिकेत जाऊ द्या, ह्या 20 जणाला एका दावणीला बांधतो. काम होणार गेलं तर मग मिशाला खडाला मिशा काढून आणतो. जे बी वाटायचं काम म्हणजे काय, असं काय करायचं काम, काय करायचं का भारे बांधायचे तिथं घर घालायचंय. आपल्याला रस्ते, नाली, दिवे पाणी पाहिजेत. काय करणार? मायाप्रभाव कसं देत नाही ते बघतो. त्यांना त्याच्या नडीला घोट घेतो, त्याचा कसं देत नाही मायाप्रभागाला. कुणाचं सत्ता येईल काय? अरे असं नसतंय ते. फक्त जनतेचा नगरसेवक आवाज उठवला पाहिजे आणि आवाज उठून कामं करून घेतले पाहिजे. असं असतंय का 20 जण झाले मग का मारामारी करायची का तिथं? जाय आपल्याला विकासाचे मुद्दे मांडायचे, माझ्या वार्डामध्ये हे समस्या सांगायचे आणि ते करून घ्यायचं. इथं काय 20-21 का मारामारी करायचं काय? असं कसं प्रश्न विचारता तुम्ही? साहेब तुमचं आंबेडकरी चळवळीवर खूप प्रेम आहे. आजही तुम्ही बाळासाहेबांबद्दल आस्था दाखवताय, प्रेम दाखवताय. जर तुम्ही बिन झाला, तुमची सीट लागली, तर तुम्ही शेवटी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश करून बाळासाहेबांचा हात मजबूत करणार का? 100% नक्कीच. मी बाळासाहेबला हेच दाखवायचं मला की मी तुमचा कार्यकर्ता आहे, तुम्ही मला डावळ आहे, तुमच्या कार्यकर्त्यांना मला डावळ आहे, म्हणून मी ह्यासाठी थांबले. 100% मी बाळासाहेबांसोबतच राहील. मी इतर पुणे पक्षामध्ये जाणार नाही हे तुम्हाला आज सांगतो. जय भीम.